बेस्ट उपक्रमाच्या बस तिकिटाच्या दरामध्ये 9 मे पासून वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बेस्ट प्रवाशांना प्रवासासाठी दुप्पट भाडं द्यावं लागत आहे। बेस्टच्या फेऱ्यांची संख्या सुद्धा कमी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वेळेचं नियोजनाचा अभाव, वातानुकूलित यंत्रणा न चालणं यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते। म्हाडा कोकण मंडळाच्या घरं आणि भूखंडाच्या विक्रीसाठीच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद मिळालेला आहे। सोमवारी सायंकाळी 6:45 वाजेपर्यंत घरांसाठी 67,539 अर्ज आलेले आहेत। त्यापैकी 40,000 अर्जदारांनी अनामत रकमेची भरणा केलेली आहे। जालन्यामध्ये वैभवी देशमुख हिनं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे, त्यांना राखी बांधली आहे। जरांगे यांच्या अंकुश नगरातील घरी वैभवी आणि धनंजय देशमुख यांनी जरांगे यांची भेट घेतलेली आहे। यावेळी जरांगे यांच्या हस्ते कुणबी जात प्रमाणपत्र वैभवीला देण्यात आलं। सांगलीमधील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केलाय। रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पृथ्वीराज पाटलांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। सांगलीमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। रायगडच्या मुरुडमधील विजय चौलकर यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी देशभरातून 10 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। विजय चौलकर हे महाराष्ट्रातून एकमेव आहेत। पुण्यामधील राजगड तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आदिवासींचा हातरगी उत्सव हा जल्लोषात साजरा करण्यात आला। महाल गावातील कोळी महादेव आदिवासी पाड्यामध्ये पारंपरिक हातरगी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा झाला। आदिवासी संस्कृतीनुसार पारंपरिक ढोलाच्या तालावर नाचत गात हा उत्सव पार पडला। अंबाडी गाव तालुका होण्यासाठी अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात महासंघानं रेणुका विद्यालय इथे विचार विनिमय सभा आयोजित करून प्रयत्न चालू केलेले आहेत। या सभेमध्ये अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले। पालघरमधील सातेवलीमध्ये स्मशानभूमीजवळ अघोरी पूजेचं साहित्य सापडलेलं आहे आणि त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। ग्रामस्थांमध्ये सध्या भीती पसरली आहे। अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्याच्या हेतूनं अघोरी पूजा करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कल्याणमधील वावेघर गावामध्ये स्मशानभूमी नाही आणि त्यामुळे गावातील नागरिकांवर उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। तर प्रशासनानं याकडे लक्ष दिलं नाहीये असा आरोप सुद्धा नागरिकांनी केलाय। त्याचबरोबर गावामध्ये स्मशानभूमी बांधावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। शहापुरामध्ये आपलं सरकार सेवा केंद्रावरील जास्तीचं शुल्क घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता केली जाते। प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना लेखी निवेदन सादर करत या संदर्भातली मागणी केली आहे। भंडाऱ्याच्या रावणवाडी जंगलामध्ये एका शिक्षकानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। रमेश पंचबुद्धे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव आहे। त्यानं आत्महत्या का केली याचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये। लोणावळ्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय। गॅस एजन्सीच्या वितरण गाडीतून सिलेंडर चोरणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। सीसीटीव्हीच्या फुटेजच्या मदतीनं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केलेली आहे। आरोपीकडून 5 सिलेंडर जप्त करण्यात आले। या प्रकरणामध्ये न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगावमध्ये कपड्यांच्या एका शोरूमला भीषण आग लागली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। एअर इंडियाची दिल्ली वॉशिंग्टन विमान सेवा सप्टेंबरपासून बंद होणार आहे। 1 सप्टेंबर नंतर बुकिंग करणाऱ्या प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करून दिली जाणार आहे, त्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे। कोकण मंडळाच्या म्हाडा लॉटरीला 26 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। कोकण मंडळाची 5,285 घरांसाठी सोडत निघणार आहे। जुलै महिन्यामध्ये ही सोडत निघेल। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। सकाळी 10:30 वाजता या बैठकीचं सह्याद्री अतिथीगृहावर आयोजन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। दादरमधील कबूतरखाना प्रकरणावरून
मुंबई महापालिका आता आक्रमक झाली आहे। बीएमसीच्या वतीनं दुसऱ्यांदा कबूतरखान्यांवर ताडपत्री लावली आहे। ही ताडपत्री आंदोलकांनी फाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई महापालिकेनं आंदोलकांना दिला आहे। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यामध्ये आली आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमधून ही तलवार ताब्यात घेतलेली आहे। 18 ऑगस्टला तलवार मुंबईमध्ये येईल। मुंबईतील भायखळा येथे अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेल्या इयत्ता 5वीच्या 563 आणि इयत्ता 8वीच्या 417 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयामधील 50 ते 60 हजार खटले पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग करण्यात आलेले आहेत। यासाठी अनेक खटल्यांमधील कागदपत्रांचे गड्डे बांधून तयार करण्यात आलेले आहेत। लवकरच सर्व कागदपत्र सर्किट बेंचकडे पोहोचतील। मी नेहमीच विकेंद्रीकरणाचा कट्टर समर्थक राहिलेलो आहे असं विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेलं आहे। न्याय हा लोकांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे, सत्तेच्या केंद्रापुरता मर्यादित राहू नये असं मत त्यांनी व्यक्त केलंय। यंदा कोलाड ते गोव्यापर्यंत सुरू करण्यात आलेल्या कार रोरो सेवेला कणकवलीतील नांदगाव रेल्वे स्थानकामध्ये थांबा मिळणार आहे। यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जाणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे। 15 ऑगस्ट पासून नवीन नियमावली लागू होणार आहे। ऑनलाईन नोंदणी नसल्यास मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे आदेश प्रशासनानं जारी केलेत।